नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनेलवरती. त्याचं नाव आहे आरविशनी मम्मा. मंडळी, आजच्या थंबनेलवरून तुमच्या लक्षातच आलं असेल की मी काय बनवणार आहे ते. तो हो, आज मला बटाट्याचे वेफर्स बनवायचे आहे. ॲक्च्युली तुम्ही लास्ट टाईम पाहिलेलं आहे की मी 3 किलो बटाट्याचा किस बनवला होता. तो संपलेला आहे. त्याच्यामध्ये तर फक्त एक टायमाचंच तळून होईल एवढाच शिल्लक आहे, तो म्हणजे संपून गेलेला आहे तो. तर मग मी 10 किलो बटाटे घेऊन आले मार्केटमधनं. तर आता 10 किलोमध्ये 5 किलो बटाट्यांचं मी किस करणार आहे आणि 5 किलो बटाट्याचे वेफर्स करणार आहे. तर मग आज मला 5 किलो बटाट्याचे वेफर्स करायचे आहे आणि मग जे आज मी त्यांची वरची साल काढून ठेवेल आणि रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालेल आणि सकाळी तुरटीचं पाणी घेऊन एक उकळी काढायची आणि उन्हात सुकत घालायचे. असं बनवतात, अशी प्रोसेस आहे. पण ती डिटेल्समध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेल. अगदी सोपे असतात, पण आता उन्हाळी पदार्थ आहे आणि मोस्ट म्हणजे ते मला खूप आवडतात, म्हणून मी बनवायला सुरुवात केलेली आहे. आता मला तिकडे सुकवायला जागाच नव्हती कुठे, तर मी विकत घेऊन जायची इगतपुरीमधनंच. पण आता मला सुकवण्यासाठी भरपूर जागा आहे, तर मग बनवते मी. आणि अजून भरपूर पदार्थ आपल्याला बनवायचे आहेत, उन्हाळी पदार्थ. तर मग चला, आज बटाट्याचे वेफर्स बनवायला सुरुवात करते. आणि तिकडे ताई सगळे बसलेले आहेत, म्हणजे पियुषची मम्मी, वधूची मम्मी, ह्या सगळ्याजणी बसलेल्या आहेत. तर मग तिकडेच बटाटे चिरण्यासाठी घेऊन चालले आहे, दाखवते तुम्हाला. बटाटे इकडे बघा, या टपमध्ये ठेवून स्वच्छ भिजत म्हणजे धुवून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढली आहे. आणि वहिनी ज्या आहेत, संगीता वहिनी, त्या वेफर्स करतात, म्हणजे त्याचे वेफर्स करतायत. दाखव फक्त, वहिनी ना नका दाखवू, वहिनी असे दाखव हातात. आणि ते पाण्यात टाकताय वहिनी, त्याच्यामध्ये हात टाका ना. हातात टाकून खूपच भारी. आणि याच्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर उद्याची प्रोसेस असेल. हे असेच भिजत घालायचे ना वहिनी, रात्रभर तुरटीच्या पाण्यात भिजत घालायचे. आणि मग सकाळी आपल्याला एक उकड काढून सुकत टाकायचे. पण पाऊस नाही आला पाहिजे, ते महत्त्वाचे. आणि हो, पूर्ण 10 किलो बटाट्याचेच करायला घेतले. 5 किलोचे करणार होते, पण ते काय थोडेसे होईल असं वहिनी बोलतायत. पुरणार पण नाही, मग किस कसा लवकर संपला तसंच ते पण होईल म्हणे. 10 किलोच करून इकडे बघा, सगळे बटाटे किसून झालेत. अरविश, असं नको करू, पडशील. आणि आता याच्यामध्ये परत पाणी घेऊन परत ते 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून काढायचे. त्याच्यातलं त्यामध्ये जे स्टार्च आहे ते पूर्ण निघून गेले पाहिजे. त्यासाठी आपल्याला ते 4-5 पाण्याने धुवावे लागतील. हे बघा, एकदम स्वच्छ झालेत ते. आताच असे कडक कडक लागतात, भारी पडले. एवढं पाण्यात राहतील तेवढं कडक होते. याच्यातच तुरटीचं पाणी टाकू का? तुरटी फिरून तर आता ना बटाटे छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. म्हणजे पहिले बटाटे धुतले, नंतर त्याची साल काढली, नंतर ते म्हणजे चिप्स केले त्याचे वेफर्स. आणि आता ते 5-6 पाण्याने धुतलेत आणि त्याचा जो पूर्ण व्हाईटपणा होता तो पूर्ण निघून गेलेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला तुरटी टाकायची आहे पाण्यामध्ये. हे बघा, ही आहे तुरटी. आणि आता ही आपल्याला पाण्यामध्ये फिरवायची. वेफर्स असे टाकून दिली तरी चालेल ना वहिनी? मासेसी सोडून देते. चला आता करू आपण. हे बघा, याच्यामध्ये तुरटी फिरवली. आता फिरवली म्हणजे अशी तुरटीचा खडाच मी टाकून दिला याच्यामध्ये. छोटे छोटे होते वेफर्स. आणि हे आता झाकून ठेवायचे आहे. सेम यामध्ये पण हे बघा, खडा टाकला याच्यामध्ये मी. आता हे पण आपल्याला झाकून ठेवायचे आहेत. तर इकडे बघा, पियुषने आंबे तोडले आहेत आणि हे आपल्या झाडाच्या कैऱ्या एवढ्या मोठ्या झालेल्या आहेत. हे बघा, मी अक्षरशः कुणाला हातच लावू देत नाही, पाडूनच देत नाही त्यांना.
हो तोडलं विशाल छान ना बघा कैरी जायचंय ना आपल्याला काय करू हे बघा पियुष चाकू आणि कट कर ना काय सुरी बघ ना समोर असेल समोर मांडणीमध्ये सुरी असेल बघ 2 तोडलेत त्याने सुरी कुठे गेली रे ही बघ ना समोर तुला बघते बघ तुझ्याकडेच बघते ती घे कोय झाली असेल मध्ये हे बघा हा 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 हे भारी कट कर इकडे बघ इथे ना मीठ आहे इथे मीठ आहे आणि लाल तिखट याच्यामध्ये ठेवलेलं आहे मी वरती त्याच्यातून घे मिक्स कर छान बनव खाऊ आपण झोपतोय का तुम्हाला पण झोप आली काजूला जायचंय नका झोपू त्याला बघा पियुषने हे सगळं रेडी करून आणलंय इकडे मीठ मिरची आणि आहेत झाडाच्या कैऱ्या आणि ते बघूनच तोंडाला पाणी आलंय उठ 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 तू पण उठ उठ ये बाहेर ये बाहेर मग पियुष तर आता इकडे कलिंगड कट करायचा प्लॅन आहे आमचा कैरीत आहे तिकडेच आणि हे मस्त कलिंगड फ्रीजमध्ये होतं आत्ताच मी फ्रीजमधून बाहेर काढलं आहे ते कट करायचं विशालला खूप आवडतं मस्त या वेळेला खायला म्हणजे गरमीमध्ये खायला सगळ्यात भारी आहे जे पेपर्सचं आहे ते डायरेक्ट तुम्हाला सकाळी दाखवेल मी तर चला उद्या सकाळी भेटू आपण आता तर मंडळी नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज आहे बुधवार आहे आणि मला वेफर्स बनवायचे जसं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की आम्ही बटाटे स्वच्छ धुवून घेतले त्याच्यावरची साल काढली त्याचे चिप्स बनवले आणि ते रात्रभर तुरटीच्या पाण्यामध्ये भिजत घातले होते ते आता छान भिजलेले आहेत आणि मग मी सकाळीच उठले चूल पेटवली ते पण छोटे छोटे क्लिप शूट करून ठेवल्यात तुम्हाला दाखवेल आणि ना चूल पेटवून मस्त चुलीवरती पाणी ठेवलं गरम गरम पाण्याने आंघोळ केली आहे आणि आपण जे घरात गॅसवरती पाणी तापवतो ना ते आणि हे पाणी वेगळं असतं काय माहिती का ते थोडं ना म्हणजे लवकर हे होतं काय बोलतात कडक नसतं म्हणजे एकदम गरम पाणी नसतं थोडं एक लाईटली असतं पण हे जे चुलीवरती पाणी गरम करतो ना ते एकदम कडक असतं आणि अक्षरशः असे वाफा निघतात असे उकळतं पाणी कसं असतं तसं पाणी वाटतं ते गॅसवरती पाणी जे गरम करतो त्याच्यामध्ये आणि चुलीवरती जे पाणी गरम करतो त्याच्यामध्ये फरक पडतोय मंडळी आणि आता बाकीचे कामं जे आहेत आता वेफर्स बनवायला सुरुवात करते आहे तर ती पण प्रोसेस तुम्हाला शेअर करते आणि या सगळ्या गोष्टी मी चुलीवर करते आपण मोस्टली गॅस पेटवतो या सगळ्या गोष्टींसाठी पण आता मी चुलीवरतीच करते या सगळ्या गोष्टी कारण आहे अवेलेबल तर मग यूज तर झाला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा पातेल्याला लिहून घेतलेली आहे आणि तर आता हे पातेलं आपल्याला ठेवायचं आहे याच्यावर हे बघा आणि त्याच्यामध्ये पाणी सोडायचंय हे पाणी आता आपण याच्यात टाकणार आहोत अजून थोडं लागेल पाण्यात जास्त होईल हे कमी करावं लागेल तर हे बघा पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आली आहे पाण्याला उकळी
गरम झालंय छान. मंडळी हे छान बघा कडक झालेत, खूप कडक झालेत. हे आत्ताच एवढे कडक झालेत तुरटीच्या पाण्यामध्ये. हे बघा. आणि हे पण आहेत. ॲक्च्युली थोडं भांडे नाही ठेवायला म्हणून मी ही माझी घरातली बकेट होती तर मग ती यूज केली मी स्वच्छ धुवून. याला आता स्वच्छ धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने अजून आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला. आणि इकडे एक स्वच्छ पाणी घेतलेलं आहे तुम्ही बघा. तर हे बटाटे आहेत तर हे भरपूर झाले कुशल सुकवायला जागा कमी पडेल आता. 2 अरे आरू गप रे. 5 किलोचेच करायचे होते ना, मग 10 किलो का सोडले तू? अहो मग ते खराब होऊन चालले होते ना म्हणून सोडले. तर हे स्वच्छ धुवून घेतलेत आता आणि पाण्यातून काढून या टफ मध्ये घेतलेत मी परत धुवून. हे तर पाणी छान गरम झालेलं आहे आणि आता हे पाणी जास्त आहे तर कमी करावं लागेल आपल्याला. टाकू ताई. तर आता हे बटाटे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. टाकू का सगळे? तर हे सर्व बटाटे याच्यामध्ये टाकले आहेत आता. आणि वरतून परत आपल्याला थोडंसं मीठ टाकायचंय. ठेव झाकण. आणि हे झाकण आता ठेवायचं. हे बनतंय तोपर्यंत आपण आता सुकवण्यासाठी कॉट रेडी करू. म्हणजे आता जो खाट आहे त्याच्यावरती ना आपल्याला काय करायचं माहिती आहे, प्लायवूड आहे त्याच्यावरती ऑलरेडी आणि त्याच्यावरती मग चटई टाकून प्लास्टिक टाकायचे किंवा ओढणी टाकायची आहे असं आहे. तर चला ते करून घेते. तरी लय जाळ घातला ना त्यांनी. रेडी करून झालेलं आहे आणि याच्यावरती आता पेपर्स टाकू आपण. तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळी आली आहे आणि शिजतायत ते आता. जाळ असा एकदम दणक्यात लागतोय त्यामुळे ते होतंय, नाही तर होत नव्हतं. माझ्या आई आता हे ना शिजलेले आहेत. एकच उकळी द्यायची फक्त त्यांना. शिजलेत छान ते. आणि आता आपण हे काढून घेणार आहोत. त्या काळ्या पाटीत काढायचं याच्यातून. हा ना. कोणता कोणता? हा हा तो त्यांचा आहे. हा तो आता बाहेरच ठेवते. हा ते तर आहे मला बरोबर आहे का बघा. केसन व भांडी आता हे सुकवायचे आहेत. आता हे सुकवायचे आहेत. हे बघा खूप गरम गरम वाफ येते याच्यातून. हे बघा असं करून एक एक टाकायला लागेल. इकडे आहे हे पटापट करून असे एक एक टाकायचं आपल्याला.
होते खूप, आता नंतर खा. असं टाकून घ्यायचं हे. खूप गरम आहे. आरो हात नको लावचं, टक्कल लागेल बाबू. बस मंडई, हे आहेत वेफर्स, हे बघा. आणि फक्त ही एकच पाटी बनवलेली. अजून दुसरा कॉट लावावा लागेल आणि दुसऱ्या कॉटवरती टाकावं लागेल ते आपल्याला, कारण 10 किलोचे आहेत त्याच्यामुळे. आणि 10 किलोच्यासाठी बनवले आहेत ना, कारण ते मला खूप आवडतात फ्राय करून खाण्यासाठी. आणि अजून मला दुसरं काही नसलं तरी चालेल, वेफर्स भेटले तरी बस आहे. त्याच्यासाठी मी ते बनवले आहेत आणि छान लागतात. तुम्हाला तर माहिती आहे, सगळ्यांनी बनवलेले असतात किंवा आपण बाहेरून विकत घेतो, तर चव तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. असं. हा आरविश बघा कुठे, तू बदू दीदीकडे गेलेला आहे वरती. दुसरा कॉट आणावं लागेल आपल्याला, तिकडे जाऊन त्या साईडने, समोरच्या साईडने जाऊन घ्यावं लागेल. बोला ना, काय बोलतात ताई? हा, भात टाकून देऊ लगेच. भाजीच करायला डायरेक्टली. भूक लागली आता खायला ना, मला नाही भूक लागली. 6ची उठली मी, काहीच खाल्लेलं नाही अजून. तर चला हो, तो कॉट घेऊन येऊ. विशाल काय म्हणता? काय काय बाई, तू काय बोलते? काय ग? हा, पारायण ना. पटेको खाणार ना तू? वाव, माझ्या आरू बारूसाठी केले, माझ्या बाळासाठी केले बटाकोची पेपर. माझ्या बाळाला आवडतात ना हरवेश. छान छान. गरम आहे, पुढं नको येऊ, लय गरम आहे. तर मंडळी, पहिले ते काढून झाले. हा मंडळी, आणि आता हे दुसरे काढतोय आपण. हे बघा, एवढे काढून झालेत. आता याला पण सुकत घालायचे अजून. मंडळी, वेफर्स हे बनवून झालेले आहेत आत्ता. आणि आत्ता वाजले आहेत 10:30 आणि आत्ता आवरलं आमचं. सकाळपासून आम्ही लागलो होतो कामाला, तर मग फायनल झालेलं आहे. 10 किलोचे पेपर्स होते, त्यामुळे खूप जास्त उशीर लागला. आणि एक कॉट आणि 2 असे ते मोठे पातेल्याचे जे झाकण असतात त्याच्यावरती सुकत घातले. जेव्हा संध्याकाळी काढेल तेव्हा तुम्हाला दाखवेल ते पाहण्यासाठी. पण आणि खूप भूक लागली आहे. मी काहीच खाल्लेलं नाही आहे सकाळपासून, तर आता मला खूप जास्त भूक लागली आहे. तर आता जेवण वगैरे करते, काहीतरी बनवते पहिले आणि मग खाते. तर मंडळी, व्हिडिओ हा इकडे सेंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच बाय कर बरं. बाय. म्हणजे शाळात माझ्यात हा, झालं. चला आता घरात. ठीक आहे, बाय.